श्री स्वामी समर्थ. एक गरीब गवळी आणि स्वामींची कृपा. अक्कलकोट नगरीच्या आसपास एक गवळी गाई-गुरे पाळणारा राहत असे. घरची परिस्थिती फारच हलाखीची होती. गाई कमी दूध देत होती आणि संसार खूप मोठं आणि कठीण. त्यांचं कुटुंब उपाशीपोटी जगत असे. पण गवळी रोज सकाळी आपल्या गाई घेऊन अक्कलकोटच्या दिशेने जायचा आणि दूरवरून स्वामी समर्थांना नमस्कार करून परतायचा. एक दिवस त्यांच्या मनात विचार आला, मी इतका गरीब का? स्वामी माझी दखल घेतील का? मला कधी सुख मिळेल का? त्याच विचारात तो डोळ्यात अश्रू घेऊन स्वामींच्या चरणी गेला. स्वामींनी त्याला पाहताच हसत म्हटले, अरे बाळा, एवढा निराश का? श्रद्धा ठेव, तुझं कल्याण होईल. गवळी म्हणाला, महाराज, माझ्या घरात अन्न नाही, लेकरं उपाशी आहेत, रडताहेत, मला मार्ग दाखवा. स्वामींनी त्यांच्या डोक्यावरून हात ठेवून आशीर्वाद दिला, जा, उद्या तुला भाग्य लाभेल. दुसऱ्या दिवशी तो नेहमीप्रमाणे गाई घेऊन गेला. अचानक त्याच्या एका गायीने जमिनीत खणायला सुरुवात केली. गवळ्याला आश्चर्य वाटलं. तिथे त्याच्या माथेखाली एक भांडे सापडलं. भांड्यात सोन्या चांदीची नाणी होती. गवळी थक्क झाला. त्याला आठवलं, हीच तर स्वामींची कृपा आहे. तो नाणी घेऊन धावतच स्वामींकडे आला. महाराज, ही संपत्ती मला सापडली आहे, पण हे माझं नाही, मी तुम्हालाच अर्पण करतो. स्वामी म्हणाले, बाळा, हे तुला देण्यासाठी मी तिथे ठेवलं होतं. हे तुझ्या लेकरांच्या पोटासाठी आहे. अहंकार न करता संसार कर आणि नेहमी नामस्मरण कर. त्या दिवसापासून गवळी सुखी झाला, पण त्याने कधीही गर्व केला नाही. रोज स्वामींचं नामस्मरण करून मिळालेल्या संपत्तीतून त्याचा योग्य उपयोग दीनदुबळ्यासाठी मदत करण्यासाठी केला. स्वामी समर्थ शिकवतात, खरी संपत्ती म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. भक्तीचा निरपेक्ष प्रार्थना कधीही वाया जात नाही. स्वामी स्वतःहून भक्तासाठी धावून येतात. ही कथा आपल्याला दाखवते की गरीब असो वा श्रीमंत, स्वामी समर्थ प्रत्येक भक्तांची परीक्षा घेतात आणि योग्य वेळी त्यांचे रक्षण करतात. श्री स्वामी समर्थ.